हाय गाईस, सो मी आहे भाग्यश्री चव्हाण आणि जर तुम्ही मला ट्रेनमध्ये बघितलं असेल तर तुम्हाला माहिती आहे मी परत कुठेतरी निघाली आहे. आणि यावेळी मी चालली आहे नाशिकला, ते पण माझ्या फ्रेंड सोबत. ही एक आणि ती बसली आहे, ती एक. तिचं लक्ष नाही ॲज युजल, पण आम्ही चाललोय मुली मुली नाशिकात एवढ्या भर पावसात. सो आज किती तारीख आहे? तारीख आधी हा 3 जुलै. सो तुम्हाला जर आठवत असेल, हा व्लॉग टाकेल तेव्हा की 3 जुलै, 2-3 जुलैला किती पाऊस होता. तर जरी आम्ही निघालोय, आमचे सगळे बुकिंग होते, आम्ही थोडे बुकिंग कॅन्सल करणार, पैसे थोडे वेस्ट करणार बाई, नाही. हे सगळं आमच्याकडून नाही होत. तुला काय बोलायचं आहे याबद्दल? ही ट्रिप सक्सेसफुल होणार आहे. हा, होणार आहे, होणार आहे, होणार आहे, होणार आहे गाईज. म्हणजे तुमच्यापर्यंत जर हा व्हिडिओ पोहोचत असेल तर झालीच असेल आमची ट्रिप सक्सेसफुल, नक्कीच. सो बघत राहा पुढे. आता आम्ही पूर येतात नाशिक. गाईस, आम्ही नाही बुडत, आम्ही एकदाच बुडलेलो. एकदाच बुडलेलो, त्यानंतर परत नाही बुडलो, एकदाच प्रॉपर एकदा ती स्टोरी सांगूया आपण ह्यांनाच, म्हणजे नंतर हॉटेलवर पोचल्या किंवा जेव्हा टाइम मिळेल आम्हाला तेव्हा तेव्हा प्लीज आपण एकदा एकदा एक सांग कसे आपले संघर्ष होते. हा सगळं 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 नक्कीच. तर आता आम्ही ट्रेनमध्ये तपोवन एक्सप्रेस. एसी तिकीट काढून खूप भारी केली. हा गाईज, आणि ही ट्रेन सकाळी 5:40ला असते दादरवरनं. CSMT वरनं ती 5:30ला सुटते. सो ह्याच्याने आम्ही आलोय. ट्रेन तिकीट किती होते यांना सांगायचं का? मी सगळं नंतर सांगेन गाईस तुम्हाला, मला आठवत नाही. हा, बोल काय? वेलकम टू माय ब्लॉग. आता आम्ही नाश्ता करायला थांबलो. हाय गाईज, ब्लॉग टू माय वेलकम. कट कर. इन नाशिक. अरे डब्बा घेतलाय, दिसतंय का? जो माझा पण आहे, मी पण खाणार. आणि मी नाही खाणार आहे कारण संकष्टी आहे. जोरात बोल. उपवास आहे माझा, संकष्टी आहे. आवाज आज नाही निघणार जरा. गाईस, तर आता आम्ही सगळे रेडी झालोय या छत्री सोबत, कारण पाऊस आहे खूप. तिथून बघू नकोस, मी नीट करते. हा गाईस, तर आता आम्हाला येत ना थोडं व्लॉगिंग वगैरे करता, म्हणून आम्ही थोडं ऍडजस्ट करतो कॅमेरा इथे मिरर मध्ये बघून. हा, तर मी काय बोलत होती की आम्ही आता चाललोय. दिसतंय इच्छा. आता आम्ही तर आपला पहिला स्टॉप सांग ह्यांना. सप्तशृंगी. जरा नीट या. आणि त्यानंतर बघू प्लॅन जसं होतंय तसं. त्याच्यानंतर आम्ही खूप प्लॅन केले, पण स्टॉप्स घ्यायचे ना आम्हाला. पावसाने पण प्लॅन केलेत ना त्याचे. पाऊस आहे, किती वेळ लागतो त्याच्यावर पण डिपेंड करतं. सो ते जर लवकर झाला तर आमचे 2-3 स्पॉट्स आहेत तर ते पण आम्ही कव्हर करू. नाही तर ते उद्या. आणि मग आम्ही रात्री जेवणार. गाईज, Everything I care about this. जेवण आणि एकीचा तर उपवास आहे, तिला तर काही जेवायला मिळणार नाही दुपारी तरी. रात्री भरपूर पोटभर नाश्ता केलाय. हा, जरा जास्त तर आम्ही राहू शकतो ह्या नाश्त्यावरती. बंद कर, जास्त मोठा होईल आपण खाण्यावरती बोलत. बाय गाईज.
सो गाईस आता आम्ही सप्तशृंगीला आलोय आणि 1 तास लागला, 1-1.5 तास लागला इथे पोहोचायला. आणि इथले रस्ते काही दिसत नाहीये, एवढा फॉग आहे वरती. जसं आम्ही गड चढतोय ना, काहीच दिसत नाही, खूप फॉग आहे. पूर्ण fog आहे. कॅमेरा खरंच जस्टिस करत नाहीये, काहीच दिसत नाहीये नवरचा, काहीच नाही. मस्त एकदम. म्हणजे कुस्तीपटू माझं फोर आणि माझं हे मॅचिंग अरे फॉग बघ, फॉग बद्दल तर मी मला असं वाटतं स्वर्गात आलं. एवढा फॉग तर आम्ही कधी बघितला. वैष्णवी येस. आणि म्युझिक आहे. गाईस मका दिसतो. मका दिसतोय आम्हाला. काय, आम्हाला भूक लागले. 3 वाजलेत. आम्ही किती वाजता निघालो आपण? 1:45 ना, 1:45ला निघालो आणि आम्हाला इथे पोहोचायला 3 वाजले. एवढा वेळ लागतोच, म्हणजे आमच्या हॉटेलवरनं तरी लागला इथे पोहोचायला. आता इथून आम्ही रोपवेनी वर जाणार आहे अजून. आणि इथेच किती धुकं आहेत, किती मस्त वाटतंय बघा. म्हणजे कॅमेरावर तर कळतच नाही कसं काय, बट खूप मस्त आहे. आणि इथून रोपवे आता काहीतरी तिकीट माहित नाही घेतीये, तिकीट काढायचे 120 समथिंग, 120. ओके. 120 वगैरे तिकीट आहे. 2 वे, हा, बोथ वेज. both ways. खूप मोठा लागला मला, दगडी लागला. म्हणजे आम्ही चप्पल जरा गाडीतच काढलेत, कारण चप्पल चोरी वगैरे होऊ शकतात, शक्यता आहेत. तर आम्ही म्हटलं की काढतो तिकीट काढतो चप्पल, तेच बेटर आहे, कारण आम्ही एकच घेऊन आलोय ना. हे भाई, गाईज गर्दी बघ किती. तिथे लाईन बघा किती आहे. इथे थांब 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 थांब. झोप कर, झोप. अरे थांब, हे बघा गाईज, ही लाईन बघा किती आहे ते. बट काय दिसतच नाही, सगळं वाईट वाईट, फक्त आता आवाज येत नसेल तर मी माईक नाही लावलाय. माईक माझं माईक मी असे चालत खाली आले आमच्या गाडीत आणि कॅब मध्ये जात संपलं. टाटा बाय बाय. फोटो बस एवढंच चाललं, खूप चाललं. आणि आम्ही इकडे चालतोय हळूहळू. किती वेळ झाला आपल्याला? 1 तास झाला ना लाईनीत. एक तास नाही ग, अर्धा तास, पाऊण तास झाला, पाऊण तास झाला. पाऊण तास, अर्धा पाऊण तास खालून पकडलं तर पाऊण तास, पहिला अर्धा तास इथे वर. आता थोडीशीच राहिली पोचू आपण थोडा वेळ. कसं केलंय बाकी गाईज, आमचं दर्शन झालंय. दाखवायचं खूप छान गाईज झालं, खूप मस्त, खूप छान, खूप सुंदर.
आणि देवीनेच आमच्याकडनं ते करून घेतलं अर्ध्या तासात फास्ट अर्ध्या तासात झालं. मी मगाशी बोलली मला असं वाटलं पाऊण तास 1 तास झालं, पण नाही, पाऊण तास आम्हाला खालून झाला. बघितलेलं अर्धा तास तर तुमचं दर्शन झालं. म्हणजे टोटल पाऊण तास म्हणजे खालून पाऊण तास आरामात लागला. पण तुम्हाला पण छान पावसात येत. पावसाच्या आणि जुलैच्या 120 रोपे 120 रोपे आणि पायऱ्या पण आहेत. पण तुम्हाला ते तसं बरोबर वाटेल. तुम्ही लेझी असाल तर, पण जर तुम्ही कष्टाळू असाल तर आम्हाला ऍक्च्युली टाइम नव्हता. हाय, आम्ही बोलत बसलो की आम्ही पुरा गप्पाच मारत बसू. आम्हाला असं बघितलं नाही हवं. आम्ही आलो असतो. चाल कष्टाळू लोक आम्ही. सो गाईज, इथे आम्ही ट्रॅव्हल करून परत नाशिकसाठी मध्ये आलोय आणि इथे आता स्वामीनारायण म्हणजे संध्याकाळ झाली. जेवलो पण नाही आम्ही, जेवण स्किपच केलं, मोस्टली भूक एवढी नव्हती म्हणून. आता मग इथे स्वामीनारायण मध्ये मस्त वाटतंय, सो त्यात जातो, बघू कसं. ब्युटिफुल इंटिरियर्स. ब्युटिफुल. जोरात बोल, जोरात. ब्युटिफुल इंटिरियर्स. त्यांनी काय होणार आहे. ओके. ओय, मी पडेल. स्टीलच्या नादात पडशील. खाली बघ, मी पडली. बघ मी नेहमी पडते व्हिडिओ बनवण्याच्या नादात. आधी पण पडली. पडशील बघा. काय एकदा तुटलाय परत दुसरा तुटेल. हाय गाईज, सो लास्ट क्लिप नंतर आम्ही घरी आलोय. सॉरी गाईज. सो लास्ट क्लिप नंतर आम्ही आलोय हॉटेलवर. म्हणजे डिरेक्टली हॉटेलवर नाही आलो, थोडंसं अजून फिरलो, जास्त काय नाही. एक काय होतं ते राम, मी विसरले, ते शूट नाही केलं मी. नाही, त्याच्यानंतर गेलेलो ते तपोवन. हा, सो गाईज आम्ही तपोवनला गेलेलो, ते शूट नाही केलं मी. त्यानंतर आम्ही जरा अर्ली डिनर केला कारण खूप कंटाळलेलो. सो जेवलो हॉटेलमध्ये जाऊन एका चांगल्या, आणि मग जेवून आम्ही आलोय इथे रेस्ट करायला. आता आम्ही थोडासा टाइमपास करणार आणि मग झोपणार लवकर, कारण उद्या आपल्याला कुठे जायचंय. उद्या आपल्याला जायचंय त्र्यंबकेश्वरला. ये. सो मग आता हा, तर गाईस बस आता कसं कधी बोलणार मी. सो गाईज, आता आजचा दिवस संपवूया आपण आणि नंतर दाखवते बाकीचं. जर काय असेल, अजून काय झालं, जर हे लोक नाही झोपले तर मी तुम्हाला दाखवते आणि सांगते काय करतायत हे लोक. झोपणार आहे. उद्या लवकर उठायचं ना, आम्ही उद्या 5 वाजता निघणार आहे. सो गाईज, दिस इज द नेक्स्ट डे. आम्ही सकाळी एकदम लवकर उठून किती 6:15 त्र्यंबकेश्वरला पोहोचलो आणि आज आलो आणि आमचं दर्शन, तुम्हाला बिलीव्ह नाही होणार किती वेळ झालं. लोकांना 4 तास 5 तास लागतात. आम्ही 25 मिनिटात दर्शन केलं. अर्धा तास पण 25 मिनिटात आमचं दर्शन झालं. आणि दर्शन झाल्याला हलका पाऊस होता, आता थोडा जोरात पाऊस आलाय, पण ठीक आहे, ओके फाईन. सो आता आम्ही निघतो इथून दुसऱ्या लोकेशनवर. आम्हाला वाटलं नव्हतं कधीच की आमचं 25 मिनिटात होईल. तो क्लिअर 5 मिनिट आम्ही फोटो काढतोय, म्हणजे पावसात पण आम्ही फोटो काढतोय. काय आम्ही म्हणजे थांबणार नाहीये फोटो काढायचे पावसामुळे. हे बघा. सो चला नेक्स्ट लोकेशनवर जाऊया आपण. आधी ब्रेकफास्ट करूया, खाऊया ना, खाऊया काहीतरी मस्त, आणि मग हे बघा, आम्हाला पण घेतला. हा, नाही बोलतो कुठे नाही, मी घेते असं नाही. काय तुम्ही येत नाही, बोलत नाही, तुम्ही तोंड बंद करून बसताल, असं तसं बोलतेस, आणि आता बोलतो घे तर बोलतेस. बोल काहीतरी बोल.
माझी सकाळ नाही झाली. आमचं 30 मिनिटात दर्शन. खूप छान वाटलंय. 25 सॉरी टू बी प्रिसाइज 25 मिनिटात त्र्यंबकेश्वरचं दर्शन झालं आणि खूप छान वाटलं. खूप छान वाटतंय. पहाटे वाटते आणि तिथे तर फुल फॉग आहे. तिथे दाखव भाग्यश्री. काही दिसत नाही. काही म्हणजे काही दिसत नाहीये. पूर्ण ते डोंगर कव्हर झालाय फॉगने. अँड थँक्यू टू माय फ्रेंड पराग ज्याने रेकमेंडेशन दिलं. हा भाई. चला आता जाऊया नाश्ता करूया थोडं. येस लेट्स गो. गाईस तर आम्ही त्र्यंबकेश्वरचं दर्शन केलं. त्यानंतर कुठे गेलो? प्रतिषेगा गगनगिरी महाराजांचं मठ आहे तिथे गेलो. मग त्यानंतर स्वामींच्या मठात गेलो आणि मग त्यानंतर आम्ही आलो घरी म्हणजे हॉटेलवर झोपायला, कारण आमची झोप झाली नव्हती. मग विचार केला की झोपून जेवून वगैरे जेवण टाकवते पाहिजे आमचं. हे बघा जेवण वगैरे मस्त. विचार केला 4-5 पर्यंत निघू बाकीचं फिरायला. आता आम्ही गोदावरी घाटला जाणार आहे. सिटीमध्ये. हा पंचवडी दाखवते मी तुम्हाला. जास्त व्लॉग नाही केला आज पण मी पुढचं दाखवते तुम्हाला, नक्की दाखवणार. बघत राहा. गाईज सबस्क्राईब करायला विसरू नका. मी आता नाही चुकीचं बोलले, सेकंड टेक आहे. सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणून. आणि मी दाखवते पुढचं तुम्हाला. बाय. Later that same evening. सो गाईज मी तुम्हाला भेटते बऱ्याच वेळानंतर परत. आणि मी ते एका जागेवर आली. संध्याकाळ झाली बेसिकली आणि आम्ही रामकुंडच्या ते आरती वगैरे बघायला जाणार. त्याआधी आम्ही विचार केला की स्पेशल गोष्ट आहे नाशिक मध्ये ती आम्ही ट्राय करू. सो हे आहे पायनॅपल आईस्क्रीम सरबत. सो हे मी ट्राय करून दाखवते मला कसं आहे. हे काय समर्थ ज्यूस सेंटर आहे तिथे मिळतं. स्पेशल आहे इथलं. सो आपण ट्राय करूया आणि मग तुम्हाला दाखवते कसं आहे काय. सो आम्ही हे पायनॅपल आईस्क्रीम सरबत पण मागवलं आणि मँगो मस्तानी पण मागवलं ट्राय करायला. तो बघूया कसं लागतं. कसं टेस्ट असे पायनॅपलचे चंक्स आहेत कसं लागतं. मस्त हे पण बघूया असं लागतं. नॉट बॅड. हे मला जास्त आपलं मस्त लागतं. पाण्यावरची मस्त टेस्ट. हा स्टार्ट केलं मला बघू असे घेऊया. मस्त पायनॅपलचे चंक्स लागतात आणि मस्त लागतं एकदम मस्त फ्लेवर. कधीच आजपर्यंत पायनॅपल शेक किंवा सगळं काहीच नाही केलं कधीच. शेक नाही. हा म्हणजे काहीच नाही केलं बट हे मस्त लागतं. खूप मस्त लागतं. कसं माझ्या थम्स अप आहे या गोष्टीसाठी. हा कोणी पण खाल्लं का? नाही. पटकन नॉट बॅड. ठीक आहे. मला असं वाटतं हे ना 9 आहे. 9.95 हे माझ्यासाठी 10 आहे माझ्यासाठी. हे थोडंसं नॉर्मल 7 मला वाटतं. तुला वाटतं असताना 7.5. गाईस सो हे आहे समर्थ ज्यूस सेंटर. मस्त एकदम. मला खूप आवडलं. मी नक्की रेकमेंड करेन. जर तुम्ही इथे आलात ना नाशिकमध्ये तर हे नक्की ट्राय करा प्लीज. मस्त एकदम भारी लागतं. आईस्क्रीम सोबत जरा थंड लागतं आणि टेस्टी लागतं एकदम. गाईस तर आम्ही आता आलो इथे शौर्यवाड्यामध्ये चिकन थाली खायला. मस्त चिकन थाली खाऊन नेक्स्ट दिवस आम्ही लास्ट क्लिप काढली. त्यानंतर नाशिकात थोडंसं मार्केटमध्ये तिथे फिरवतो. चिवडा वगैरे घेतला नाशिकचा
आणि काय नाही मी मग इथं आलो आणि पाणीपुरी पण खायला गेलेलो. ते मला त्या पाणीपुरीची तलब लागली तर मी काय करणार, पण मी ते खाल्ल्याने त्यानंतर मग इथे आले. आता खाऊन दाखवतोय टेस्ट कशी भेटून लागली. खूप ऐकलंय यार असे तुम्ही या काय करायचं पुढे कसं लागतं मी सांगतो. गाईस सो ही आहे गावाकडची चिकन थाली आणि स्पेशल चिकन थाली. खाऊन बघतो कसं लागतंय. असं यायचं आहे. गाईस फोटोग्राफी संपल्याशिवाय आम्ही खाऊ नाही शकत. मी थांबले यांची फोटोग्राफी कधी संपेल मग कधी खाणार. काय चाललंय टेस्ट करायचं. गाईस कशी होतं मग थाली कशी होती? एक ना मस्त आवडली खूप आवडली भारी होती. ते संपत नाहीये कधीपासून संपवायचा प्रयत्न करतोय. गळत सुटलंय सगळीकडनं त्याची. हे नको अरे कॉपरेट वगैरे यायचं मला. डान्स आहे हो बरोबर आहे पण मला पण आवडली मस्त. एक सेकंड गाईस. सो गाईस हा तर मस्त होती थाली एक नंबर होती. मला फक्त त्यांची थोडे वेगळे असे मला थोडस असं वाटलं की यांची सर्व्हिस ओव्हरऑल सर्व्हिस थोडी नीट असली पाहिजे थोडी असली तर ते काय बट जेवण मस्त होतं खूप आवडलं मला. काय ते खरडा चिकन त्यांनी खरडा चिकन दिलेलं थालीमध्ये आम्हाला थोडस ते मस्त वाटलं मला खूप आवडलं. आणि हा आणि काय नाही ओव्हरऑल तर बाकी चांगलं होतं. नाईस. नाव काय होतं शौर्यवाडा. प्लीज इथे तुम्ही या. अरे मी विसरते ना. हा शौर्यवाडा तर तिथे या तुम्ही मस्त आहे. मला असं वाटतं की नाशिकमध्ये मी आतापर्यंत जे जे खाते ते चांगल्या चांगल्या प्लेसेसवरच खाते. आम्ही एक नंदन पाणीपुरीला गेलेलो. ते पण म्हणजे चाट नंदन चाट तर तिथे पण पाणीपुरी खाल्ली ती पण मस्त होती. बाकी तर ह्यांना बघा कसे कंटाळले आईस्क्रीम खात. रोबोटची बॅटरी कशी डाऊन होते बटन बॅटरी डाऊन लागली आणि आईस्क्रीम मुळे अजून होते. गळताय सगळीकडनं गळताय. सो गाईज दिस इज द नेक्स्ट डे आणि शेवटचा दिवस आहे. आज आमची ट्रिप संपणार आहे पण त्याआधी आम्ही आज जातो. आमची संध्याकाळची ट्रेन आहे आणि आता आम्ही जातोय सुलावेनी यार्ड्सला आणि मग तिथे वाईन टेस्टिंग वगैरे करू थोडं फिरू दुपारी लंच करू अँड देन पण त्याआधी आम्ही नवशा गणपतीला पण जाणार आहे. हां नवशा गणपतीला जाणार आहे. मिसळ खाणार आहे साधना मिसळमध्ये आणि त्यानंतर सुलावेनी यार्ड्सला जाणार आहे. ये पण ट्रिप संपते त्याचं काय. ठीक आहे भेटते दाखवते तुम्हाला. जागा पुरते का बाहेर? जागा तर पुरते नक्की ना वाटत नाही. एवढं बसमध्ये आता कायच एक्सपेक्ट करतात कोण की राहील. अरे मी ऑर्डर ते जाऊन दे ते ही बॅग दिसते ना ऑफ व्हाईट आणि ती वाली बॅग ब्ल्यू वाली. We are girls. We always go a pack. But तरी this is least मी आणले. ओके सो गाईज आता आम्ही आलोय साधना मिसळला. खूपच गर्दी आहे. आणि खूप मोठं पण आहे. खूप मोठं आहे. त्या साईडला पण असेल आहे बरंच सिटिंग वगैरे वेगवेगळ्या टाईप. भूक लागली. भूक तर लागली. आम्ही असं नाशिकमध्ये सगळं चांगलं चांगलं ट्राय करतोय. आतापर्यंत जे जे खाल्लं ते सगळं चांगलं होतं आणि हे पण चांगलं असेल असं आहे. कालचा नाश्ता मिसळ हा माझा आवडता विषय. डिसअपॉइंट झाला.
गाईस मिसळ आली आहे, आमची 3 मिसळ आले, पाव आले, पापड बनवले, खाऊया आता. चालू केली तयार तर करू जमा. रेडी. काहीच नाही टाकत. आज आपल्याला इथला टेस्ट करून सांगेल कसं आहे. आम्ही थांबलो आहे ईशा. तिखट आहे. सो गाईज फायनल वर्डिक्ट इज आम्हाला एवढी नाही आवडली. म्हणजे ठीक होती, नॉट बॅड, बट काय हा म्हणजे आम्ही जास्त मिक्स काय बोलतो ना स्प्राउट. हा मिक्स स्प्राउट्सची खाणं प्रिफर करतो, म्हणजे खातो आम्हाला तेच खातो नेहमी. तर बट टेस्ट पण नव्हती, फक्त म्हणजे जर फक्त मटकीची मिसळ खायची आहे, उसळ म्हणतात त्याला पण ठीक आहे, मिसळ खायची तरी टेस्ट पण असली पाहिजे ती त्याला. पण एवढी टेस्ट नव्हती, म्हणजे ओव्हरऑल ओव्हर हाईपच वाटत होतं थोडं. बट ठीक आहे. 130 ची मिसळ होती एक. त्याच्यात हे काय पापड देतात आणि पाव पण मोठे होते, चांगले होते. बट मिसळ थोडी एवढी फ्लेवरफुल नाही वाटली आम्हाला तरी. नाईस प्लीजंट वेदर. ते बघ तिकडे दाखव, थोडस ऊन. येस, थोडस ऊन आहे जे मध्ये मध्ये येते, अनबेरेबल आहे ते. म्हणजे आता वरती शेडाच आहे सगळी. हा आता शेड आहे, पण आता ऊन थोडं गेलंय आणि असं मस्त आहे सगळं. गाईस पर पर्सन 1000 घेतले. वीकेंड आहे म्हणून. वीकडेज मध्ये 600 आहे. आणि वाईन वर तुम्ही वाईन परचेस वर वाईन पियायला किंवा काहीही घ्यायला, काहीही खायला रेस्टॉरंट मध्ये वगैरे कुठेही तुम्ही रिडीम करू शकता. सो ते वेस्ट नाही आणून, बट रिडीम नाही केलं तर पैसे गेले. बघा हे असे कुपन्स आहेत. काय मिलिकासारखी बघते काही इथे आम्ही आलो आहे टूर आणि टेस्टिंग साठी बघायला. त्या माणसाला लागतात, माणसाकडे सो इथे आम्ही आता टूर पण करणार आहे आणि टेस्टिंग पण करणार आहे वाईनची. आणि आय गेस आज शूटिंग अलाउड नाहीये अकॉर्डिंग टू माय नॉलेज. आता बघूया. Okay, this is called. But one important flavor while making oil, it's little butter. It's a buttery taste for this wine oil. Okay, but this is the wine oil. Very flavorful and very sweetish, fruity effect for this wine. We'll be getting the flavor of honey, lychee, peach, apricot, mango, passion fruit kind of flavors. Very fruity flavors. If we blend it very carefully now, we'll also able to get some floral flavors like rose petals, blossom, jasmine kind of flavor over there. Alright? सो गाईस लास्ट क्लिप तुम्ही बघितली. त्यानंतर आम्ही निघालो तिथून सुला वाईन यार्ड्सवरनं फिरून वगैरे टूर टेस्टिंग वगैरे सगळं करून थोडंसं वाईन वगैरे पण घेतलंय आम्ही, ते सांगते मी तुम्हाला. सो त्यानंतर मग आम्ही थोडंसं जेवलो, लंच वगैरे गेला आणि मग आमची संध्याकाळची ट्रेन होती आणि ती ट्रेन आम्ही 6 वाजता पकडून आता आम्ही मुंबईला पोहोचतो. ठाणे आलंय.
सगळं. सो आणि ही वहिनी घेतली, हिच्याबद्दल काय सांगायचं आहे तुला. ही माझी नाहीये, ही हिची आहे, जी मी हिच्या मम्मीसाठी घेतली, मी माझ्यासाठी नाही. ही आम्ही घेतली आहे the source pistachio. If you guys prefer little sweet in wine, like a sweet note, then you can go for this. हीच आवडली. आम्ही 6 वाईन काढले, 6 वाईन टेस्ट केली, त्यातली थोडी स्वीट नोट होती म्हणून मग मी घेतली. कारण आम्हाला सवय नाही ना, आम्ही वाईन वगैरे काही नाही घेत guys. स्ट्रॉंग हवी असेल तर रेड वाईन यू कॅन गो फॉर रेड वाईन. आणि मेन गोष्ट सांगायची म्हणजे अशी की आपल्याला म्हणजे आपण मेन गोष्टी कशा राहतो की आपण तिथे जाऊन वाईन टूर आणि टेस्टिंग करणार. सो आपल्याला एंट्री तिथे एक तर वीकडेजची 600 आहे आणि विकेंडची 1000 आहे. सो जर तुम्ही तिथे जाता तर आपल्याला त्या सांगताना सांगतात की तुम्ही ह्याच्यावर 1000 रुपये रिडीम करू शकता. रिडीमेबल आहेत तुम्हाला रेस्टॉरंटमध्ये किंवा शॉपिंग किंवा गिफ्ट वगैरे काही घ्यायचे त्याच्यावर पण तुम्ही घेऊ शकता असं सांगितलं. ओके, बट द कॅच इज तिथे जाऊन म्हणजे आपल्याला कसं वाटतं की आपण तिथे जातोय तर आपण मोस्टली तेच करायला की वाईन टूर आणि टेस्टिंग करायला तर आपण तिथे जाऊन ते करणार. तर ऑब्व्हियसली आपल्याला असं वाटतं की हा हे फ्री गोष्ट आहे, ह्याच्यासाठी तर माझे 1000 पण नाही जातात, तर हे 1000 पण दुसरीकडे कुठे टाकणार असं आपल्याला वाटतं. सो आम्हाला तरी तेच वाटलं. अँड देन आम्हाला तिथे गेल्यावर असं कळलं की वाईन टूर अँड टेस्टिंगसाठी आम्हाला 800 रुपये द्यायचे. सो जे करायला गेलो त्यासाठी ते 1000 मधले 800 रुपये आम्हाला तिथेच रिडीम करायला. सो ते आम्हाला माहित नव्हतं. आणि मग देन यू हॅव जस्ट 200 तुम्हाला जर का घ्यायचं असेल किंवा तुम्हाला स्वतःचे बेसिकली यूज करायला लागतात पैसे. सो ते आहे, हे आम्हाला माहित नव्हतं, हे आम्हाला आता कळत नाही. बस अजून तर काय नाही, अजून काय बोलायचं हा दुखतं लवकर आहे. आणि ही आमची मॅडम बसली तिथे काम दाखवत, मॅडम बसले आहेत आमच्याशी बोलत नाही, पूर्ण वेळ आमच्याशी बोलला नाही, फक्त आपले पण विचारात आहेत जराशा. फक्त इयरफोन लावलेत कानात आणि आम्हाला विसरले. आता नाशिक जसं जसं लांब गेलंय, जसं जसं मुंबईला येतोय आम्ही परत तसं तसं ते आम्हाला विसरतात. हा तर ते सोडा, हा मी ते आलेली मुळात की मला व्हिडिओ एंड करायचा आहे. सो बेसिकली हा व्हिडिओ आपण इथेच संपवूया. अजून आता मी पोहोचले मुंबईला ऑलमोस्ट म्हणजे ठाणे गेलं हा. सो मुंबईला पोहोचलं. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, काय आवडलं शेअर करा. तुम्हाला जर या व्हिडिओमधून काहीही नवीन इन्फॉर्मेशन मिळाली असेल तर प्लीज हे सगळं शेअर करा ही व्हिडिओ, जेणेकरून बाकीच्यांना पण कळेल या व्हिडिओमधून की. आणि मी असं चांगल्याने प्लेसेस पण सांगितले तुम्हाला. मी ओरिजिनल ऑनेस्ट रिव्ह्यूज दिले आहेत माझे. जी गोष्ट नाही आवडली साधना मला एवढा नाही आवडला, सो ते पण मी दुपारी आम्ही लंचला पिझ्झा सॉर्ट ऑफ आम्हाला खायचा होता. सो मग आम्ही गेलेलो. माझा हात दुखतो, एक मिनिट. हा, सो गाईज आम्ही दुपारी मग लंचला गेलेलो नेपल्सला आणि तिथे आम्ही एक पिझ्झा खाल्ला आणि पॉपर्स खाल्ले आणि टिरामिसू खाल्लं. सो ते चांगलं मी व्हिडिओ नाही काढला, जरा मी विसरले. आम्हाला थोडं ट्रेन वगैरे पकडायची होती, थोडासा लेट झालेला. सो आम्ही मग घाई थोडंसं जेवलं वगैरे. सो ते पण चांगलं होतं. जर तुम्ही नाशिकमध्ये जात असाल तर ते आय गेस गंगापूर रोडलाच आहे ना, गंगापूर रोडलाच आहे ते. तो तिथला मेन एरिया आहे गंगापूर रोड अँड कॉलेज रोड. सो तिथे पण तुम्ही जाऊ शकता. आणि मी अजून एक हे शूट नाही केलं, ते म्हणजे नंदन आणि चाट पाणीपुरी. सो ते पण तुम्ही ट्राय करू शकता. पाणीपुरी चांगली होती, तिथे दहीपुरी फेमस आहे पण आम्ही नाही खाल्ली कारण आम्हाला थोडं लवकर डिनर पाहिजे होतं, करायचं होतं. सो मग आम्ही ते थोडंच खाल्लं पाणीपुरी. सो बस अजून काही नाही. अजून बस मी जास्त बोलले, आज माझं खोटा पूर्ण झाला बोलायचं. आता मी बस करते तेच आणि आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.